आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ग्रँड मास्टर प्रगती. आत्मा नमस्ते. तर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत प्रगती तुमचा प्रवास तुम्हाला शेअर करायचा आहे. आणि खूप उत्सुकता होती प्रगती, की मॅडम मला आज शेअरिंग करायचंच आहे. तर तुमच्या या उत्सुकतेला, तुमच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाला अंतर्मनापासून खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता व्यक्त करते. आणि हो. प्रगती, नक्कीच सांगा काय वाटते तुम्हाला या प्रवासाबद्दल. ग्रँड मास्टर्स किंवा रेकी सोबतचा तुमचं जर्निंग इतरांसोबत शेअर केल्यामुळे नक्कीच इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप बदल होणार. आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. आ, रेकीमध्ये मी जवळजवळ 7-8 वर्ष झाले मी रेकी बद्दल ऐकते. हा. पण रेकी नक्की प्रकार काय आहे हेच कळत नव्हतं. हा. त्याच्यात जाण्याचं माध्यम किंवा त्याच्यापर्यंत जायचं कसं, हं. त्याच्यात नक्की काय प्रकार आहे हे काहीच कळत नव्हतं. फक्त हं. इतकंच ऐकलेलं की रेकी जॉईन करा आणि स्वतःमध्ये फरक करा. हा. हा. त्याला बघ, हा. आजारांपासून लांब राहा, हे हं. सगळंच. पण कुठून शिकावं, कुठे जावं आणि ते शिकावं हे काहीच कळत नव्हतं. हा. कोणाच्या सोबत घ्यावी किंवा काहीच समजत नव्हतं. आणि एक दिवशी अचानक, म्हणजे इतके वर्ष माझ्यासोबत ते तुमचा व्हिडिओ नाही पोचला, पण माझे सासरे ऑफ झाले आणि जुलैमध्येच, जुलै ऑगस्ट मध्येच, एक मंथ झाला त्या दिवसामध्ये खूप जरा ते घरातलं वातावरण थोडंसं निगेटिव्ह होतं. हं. आणि इतक्या माणसांची सवय, त्या नेहमीच्या माणसांची सवय, आणि त्याच्यातला एक माणूस आपल्या घरातला कमी झाल्यानंतर ते वातावरण इतकं, म्हणजे जेवणापासून सगळ्यांचाच प्रॉब्लेम आमच्या घरात. हं. सगळे आम्ही एकमेकांशी कनेक्टेड आहोत, पण तरी पण ते एक वातावरण दूषित झाल्यासारखं वाटत होतं. बरोबर. मग अचानक व्हिडिओ तुमचा समोर आला, युट्यूब ओपन केला आणि अचानक व्हिडिओ समोर आला. एकही विचार न केला, तिथे खाली तुम्ही लिहिलेलं की ह्या इथे हा हा नंबर दिलेला आहे. मी त्याला व्हॉट्सअप केला, तुम्ही पण मला लगेच रिप्लाय केला. मी तुम्हाला लगेच ऍडमिशन पण माझं घेऊन टाकलं. संध्याकाळी मी जॉईनही झाली. आणि त्या दिवसापासूनच मला स्वतःला आणि घरात सगळेच, म्हणजे माझ्या माणसांमध्ये माझ्याशी बोलण्याची सगळ्याच गोष्टी मला, ब- अगोदरच अध्यात्माशी जोडलेली आहेच मी, बरोबर. पण सगळं छान वाटायला लागलं. खूप छान. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला त्याच पिरियड मध्ये मला खूप त्रास व्हायला लागले. पिरियड्सच्या प्रॉब्लेम, याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आले. त्याच्यानंतर पाईल्सचा खूप मोठा त्रास झाला मला. हं. कंटिन्यू करणं पण भरपूर, पण त्याच्यामध्ये तो आराम झाला नाही. पण हं. त्याच्यानंतर तू मला फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन सांगितलं ना, हं. त्याच्यात सिम्बॉल्स पण नाहीयेत, तरी ते इतकं प्रभावी आहे. आणि त्याच्यात मला बऱ्यापैकी बरं वाटलं. आणि त्याच्यानंतर आपला शक्तिपात झाला. सेकंड हं. डिग्री मध्ये तुम्ही सिम्बॉल्स शिकवले. हं. त्याचे 21 मेडिटेशन झाले, त्याच्याने मला इतका फरक पडला. आणि मला माझ्याशी, प्रत्येक माणसाचं बोलण्याची माझ्याशी हे चेंज झाली. मला ते वाव. जाणवत होतं, खूप जाणवत होतं. हं. मला जे अगोदर नाही जाणवलं ते मला म्हणजे सगळे माणसं, लोक माझ्या घरातली माझ्यावर प्रेम करतात, पण कुठेतरी माझ्यातच तो प्रॉब्लेम असेल, मे बी मी त्यांना समजून घेत नसेल, असंही असू शकतं. हं. मला ते माझ्या स्वतःच्याच फरक झाला. खूप छान. मला सगळं छान, म्हणजे सगळंच छान. दिवसभरात आज मला थोडासा वेळ मिळाला की मला कंटाळा नाही, तर का तर तुमचे मी ते व्हिडिओ ऐकत बसते. हं. तर दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे कृतज्ञतेची जादू. हे 28 दिवसाचे तुम्ही सगळे ते प्रोटोकॉल्स आपल्या युट्यूबला टाकलेले आहेत, ते सगळेच खूप छान आहेत. सगळेच. इवन मी ते अजून बघतीये. खूप छान. हो, आपण म्हणजे परत आता एक लाईव्ह घेणार आहे, हो. कृतज्ञतेची जादू. आणि तो व्हिडिओ बघितला असेल ना, तरी पुन्हा मी परत तोच व्हिडिओ लावते आणि परत ऐकते, की मला अजून नाही कळलेलं, मी परत तेच तेच लावते. खूप सुंदर. ते डोक्यात फिट होत नाही तिथपर्यंत मी ते ऐकत राहते. पण खूप, म्हणजे त्याच्याने इतका फरक येतो. आणि त्याच्यात तुम्ही सांगितलेलं आहे की, म्हणजे त्या लेखिकेच्या ह्याच्याने तुम्ही असं बोललेलं आहात की ज्ञान हा खजिना आहे, आणि हं. त्याच्यात जेवढं घ्यावं तेवढं कमीच आहे. नक्कीच. खूप खूप छान आहे सगळं. आणि मला स्वतःच्यात पण फरक जाणवला, माझ्या मुलांमध्ये फरक जाणवला. मी तर माझ्या मुलाचं ऍडमिशन पण घेतलं त्याच्यासाठी. नक्की. अं, बरोबर. हं. आणि रेकीमध्ये आली आणि खरंच खूपच फरक, खूप खूप फरक आहे. आणि अजून बाहेरच्यांशी माझा तेवढा अजून कॉन्टॅक्ट नाही आला, त्याच्यामुळे पण माझे नातेसंबंध सगळे माझ्याशी खूप जवळीक आहे. खूप छान आहे सगळं. खूप छान. तर प्रगती,
एक आपण म्हणूया की एक वाक्य, एखादं वाक्य असतं ना, आपण ठरवलं रेकीच्या अगोदरचं आयुष्य आणि नंतरचं आयुष्य. काय आपण तुम्ही? हो, हो. रेकीमध्ये यायच्या अगोदर असा एक भूतकाळ होता की मी त्याच्यामधून निघत नव्हती बाहेर. हं, म्हणजे जरी पण माझं आयुष्य मी सकाळपासून आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असलो, आपल्याला स्वतःचं आपलं सुख असलं, समाधान असलं, तरी एक वेळ अशी यायची का त्यावेळेला आपल्याला त्या गोष्टीची आठवण होते. बरोबर. आणि त्यानंतर मग परत ते थोड्या वेळाने जातं, पण काही वेळाने परत शांत झाल्यानंतर कुठेतरी वाटतं का नाही, हे त्यावेळेस असं होतं, आता असं नाहीये. कुठेतरी कमी वाटतं परत. हं. तेव्हा जॉईन केल्यानंतर मला परत ते विषय माझ्या डोक्यात आलेले नाहीयेत. वाव. मी खूप खूप बाहेर पडली. म्हणजे मी विसरली असं नाही सांगता येणार, पण ज्या गोष्टीतून मला त्रास व्हायचा, तो त्रास मला होत नाहीये. जे हे ऐकून मला खूप डोळ्यात महत्वाचं. जे ऐकून मला डोळ्यात पाणी यायचं, की मला ते आठवल्यानंतर माझ्या डोळ्यात धारा लागायच्या, तर तशी मी पटकन इमोशनल नाही होते. त्याच्यातून मला भावनांवर खूप ताबा आला. आला, भावनांवर ताबा आला. ते खूप छान झालं सगळंच. आणि मेडिटेशन आपले इतके सुंदर आहेत सगळेच, की ते मेडिटेशन केल्यानंतर मेडिसिनची गरजच नाहीये. ते मेडिटेशन म्हणजेच मेडिसिन आहेत आपले. येस, हे इत- सगळ्यात महत्वाचं. इतकं छान आहे, खूप छान आहे. आणि मी तर प्रत्येकाला मला कधी कधी असं वाटतं, की मी समोरच्याला इतकं बोलते, सांगते, तर त्याला ऐकून कंटाळा आला असेल का माझा. पण मला माझं टोन बंद होतच नाही. मी त्याला कंटिन्यू सांगतच राहते, सांगतच राहते. मला असं वाटतं की शिकावं. त्याऐवजी त्यांना व्हिडिओ पाठवा ना. आणि जे आपण माझ्या व्हिडिओ जवळ पाठवूया. व्हिडिओ तर मी सेंड करतेच त्यांना, ग्रुपवर करते जास्त करून, जेणेकरून ग्रुपमधले इतके सगळे लोक बघतायत. बरोबर. आता ज्या इच्छा आहे त्याच्यामध्ये तो नक्कीच बघतो. माझी बहीण, तिला मी समजवत असते. माझी एक मोठी बहीण आहे, तिला सांगत असते. मग त्यांना खरंच खूप बरं वाटतं ते ऐकून. मी विचारते, तुम्हाला कंटाळा आला की माझा मी इतकं बोलतेय? नाही नाही म्हणे, उलट तू बोलत राहा, तू बोलतेस ते ऐकायला वाटतं. आणि समोरच्या माणसाशी बोलल्यानंतर समोरचा माणूस, मला व्यक्ती असं म्हणतो की तुझ्याशी बोलल्यानंतर असं वाटतं की मेडिटेशन झालं. वाव. इतकं वाटतं. आणि ते ऐकून पण खूप बरं वाटतं. खूप खरंय. छान वाटतं. बराच फरक आहे. सगळ्यांच्यातच खूप फरक आहे. मग जर आपण तो सगळ्यात इतरांच्या हं. आपण इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद आणतो, इतरांना कुठेतरी दुःखामधून बाहेर काढतो. ही भावना खूप मोठी आहे प्रगती. आणि ते जेव्हा होतं ना, तेव्हा तो आनंद येतो ना, ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय आता. खूप छान आहे, सगळंच छान आहे. म्हणजे मी ते एवढे बघते तरी पण मला इतकी सवय लागली का मला ते लिहिल्याशिवाय होत नाही. मी लिहिते डायरीमध्ये. येस. आपली आपली स्वतःची जे तुम्ही जे प्रोटोकॉल्स घेतलेत, जे मेडिटेशन घेतलेत, ते तर मी सगळं लिहितेच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरी बुक घेऊन मी परत त्याच्यावर लिहायला लागलीय, की ते खूप सुंदर. माझ्या डोक्यापर्यंत, माझ्या ह्याच्यापर्यंत किती शिरलंय. आणि कंटिन्यू आपण घरात आपल्या माणसांना हील करतच राहतो, असं आता झालंय. की अगदी खाण्यापिण्यापासून काही गोष्टी देतोय. तर माझ्या सासूबाईंमध्ये पण खूप मला फरक जाणवतो. त्यांना खूप डायबेटीस खूप आहे. म्हणजे इवन गोळ्या नाही घेतल्या तर त्रास होईल इतका आहे, की एक दिवस पण गोळी बंद नाही करू शकत. हं, त्यांचं जेवण खूप कमी झालेलं, त्या व्यवस्थित जेवतायत. हं, ते सगळं दिसतंय मला असं. हं, 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 हं. खूप हे सुंदर. सांगत मला स्वतःला जाणवतं. बरोबर. हा. आणि ना म्हणजे मी एक ग्रँड मास्टर्स ना, त्याच्या नजरेमधून रेकी वाहते ना प्रगती. हो, एक हो, वेळ हो, एका लेवल नंतर नजरेमधून रेकी वाहणे, ज्याला आपण म्हणतो, तो अनुभव आता यायला लागलाय ना. हो. आणि काही अगदी काही वेळेसाठी जरी असे हात झाले ना, तरी असं सेन्सेशन जाणवतं. ते जाणवतं लगेच आपल्याला, की हाताला मुंग्या आल्यात. हे सगळं जाणवतं असं. बरोबर. मेडिटेशन खूप महत्वाचे आहेत त्याच्यातले. जेवढे मेडिटेशन करू तितकं चांगलं आहे. येस. मी तर म्हणेन, म्हणजे जेव्हा डॉक्टर हा विषय संपला, तर कोणाच्यात आता कोणाच्यानी होणारच नाहीये, तर त्यांनी रेकी जॉईन करावी. हे मी नक्कीच सांगेन याच्या माध्यमातून, की हं, नक्कीच ती जॉईन करा. आणि भले एखादं सेशन करा किंवा एखादं सेशन ऐका. बरोबर. निदान त्याच्यातून आता ज्याची त्याची आवड आहे, कोण त्या मार्गे किती जातं, कोणाचा किती विश्वास आहे, हे आपण नाही सांगू शकत. ना, बरोबर. पण ते पण काय असते ना प्रगती, बघा, आपण म्हणतो डॉक्टर अनेक वेळा आता आपल्या सेशनमध्ये गर्भपिशवीचं ऑपरेशन सांगितलं होतं मॅडम, हर्नियाचं ऑपरेशन सांगितलं होतं मॅडम, मणक्याचं ऑपरेशन सांगितलं होतं मॅडम.
तर आपण डॉक्टरांच्या विरोधात नाही आहे. ओके. नाही. किंवा ही थेरपी वैद्यकीय शास्त्राला विरोध करत नाही आहे. पण जेथे हं. अगदी बाबा आता ही शेवटची स्टेज आहे, ऑपरेशन शिवाय भागत नाही, अगोदर मेडिटेशन करून बघूयात. फरक पडला बरोबर. ना तर उत्तमच, नाही तर मग आहेच ना पुढची स्टेप. हो. पण अनेक जे आपले सदस्य आहेत ते ऑपरेशनच्या मागे आले आहेत. डॉक्टर साहेबांनीच त्यांचं कौतुक केलंय, काय करताय काय तुम्ही, आहे की नाही. तर युनिव्हर्स हो. मदत करत असते. पित्ताशयातील खडे असू दे, किडनी स्टोन असू दे, कुठं कोणता आजार असा आहे आता आपल्या सेशनमध्ये एवढ्या सगळ्या सदस्यांमध्ये कित्येक असे आजार आहेत की आपण जाहीर करू शकत नाही. हो. आणि आपण असं सांगितलेलंच नाहीये त्याच्यामध्ये, म्हणजे तुमच्याकडून असं आम्ही ऐकलेलंच नाहीये की तुम्ही मेडिसिन बंद करा किंवा डॉक्टरकडे जाऊच नका, असा विषयच नाहीये. तुम्ही तेही चालू ठेवा, त्याच्या व्यतिरिक्त हे तुम्हाला करायचंय. भले बरोबर. तुम्हाला वेळ मिळेल त्याच्यातनं, त्याच्यामध्ये मेडिटेशन करा. पण येस. तुमचे मेडिसिन चालू ठेवा, तुमचा डॉक्टर चालू ठेवा, पण त्याच्या व्यतिरिक्त हे करा. जर आपलं माइंड फ्रेश असेल तर सगळंच चांगलं आहे. येस. जेथे डॉक्टरांची ट्रीटमेंट आठवडाभरामध्ये दुरुस्त करू शकते तुम्हाला, तेथे तुम्ही या हिलिंगनी स्वतःला हील केल्यामुळे तुम्ही 4 दिवसात, 3 दिवसात, 2 दिवसात बरे होसाल. खूप आहे खूप की हो. नाही. तोंडाला छाले आले सेशन मध्ये आल्यानंतर एकाच ऐकलंच नाही. हम्म. अनेक आपल्या सारखे आजार गायबच झाले, ऍसिडिटी गायबच आहे कित्येक लोकांची. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी खरंच डॉक्टर आपण करायचो, पण आता थोडस, आहे की नाही. मला ची खूप सवय आहे, तो चहा माझा सुटत नाहीये. पण माझे सासरे ऑफ झाल्यानंतर ते आपण वर्षभरासाठी त्यांच्या नावाने काहीतरी सोडून देतो, म्हणून मी तो चहा त्यांच्या नावाने सोडून दिला. हं, तो सोडून दिल्यानंतर आता काय घ्यायचं म्हणून मी कॉफी चालू केली. ती कॉफी चालू केली, पण त्याच्याने मला ऍसिडिटी व्हायला लागली. हं. पण आता कॉफी सोडता येत नाही, मग मी ती कॉफी करत्या वेळेसच त्याला रेकी देत होते. ही कॉफी मी पिणार आहे, पण मला ह्याच्याने ऍसिडिटी पण नाही झालेली आहे आणि मी एकदम तंदुरुस्त आहे, व्यवस्थित आहे. हं. आणि खरंच मला त्रास नाही झालेला आहे. येस. ऊर्जामय ऊर्जामय कॉफी. ऊर्जामय कॉफी, हो. आणि मी हसते, म्हणजे त्याच्यावर मला स्वतःलाच हसते का मी रेकी देते, पण मी चहा कॉफी सोडायचं मी नाव नाही घेत. मी कॉफी पिणार, भले मी त्याला रेकी देणार, पण मी कॉफी पिणार. आता असं झाले. आणि त्याच्यानंतर एक अनुभव आहे रेकी मधला. माझ्या जावेची मैत्रीण आहे, हं, ते जेवणासाठी आमच्या घरी आलेले. तिची मुलगी 12वी मध्ये आहे आता. हं. तिला पिरियड्स आल्यानंतर तिसऱ्या दिवशीच फक्त पोटामध्ये दुखतं, खूप दुखतं, म्हणजे इतकं दुखतं का ती कॉलेजलाच जात नाही त्या दिवशी घाबरून, इतकं दुखतं. तर ती मला सांगते, मी तिला सांगितलं थांब म्हणून आमच्याकडे, तर ती म्हणते नाही मला खूप दुखतं पोटामध्ये. मग मी तिला विचारलं देऊ का तुला रेकी, मी असं असं शिकलीये. म्हणे हा आंटी दे ना मला. आणि तिचा पण तो त्या विश्वासानेच ती माझ्या सोबत आली. तिला मी बाजूला बसवलं, मी केलं. आणि तिचा दुसऱ्या दिवशी मला कंटिन्यू फोन चालू होता, पण पावसामुळे माझा फोन लागला नाही. ती कंटिन्यू मला फोन करत होती, का तर तिला त्या दिवशी त्रास नाही झाला. आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत तिला त्या दिवशी अजिबात त्रास होत नाही. इतका फरक आला तिला. खूप तेव्हा सुंदर. तर मी तेव्हा तर मी सेकंड लेवललाच होती. तेव्हा तर मी थर्ड डिग्री पर्यंत पण आली नव्हती. खूप छान. खूप मस्त. खूप. हो, खूप. नंतर माझ्या दीराचा छोटा मुलगा आहे. तो हं, बोलत आला माझ्याजवळ, मम्मा माझं बोट इतकं दुखतं की मला पेन पकडायला नाही होत. म्हटलं देऊ का रे बाळा तुला मी रेकी, मला तोच म्हणाला दे ना मम्मा, तू शिकतेस ते दे ना मला. म्हटलं ठीक आहे. हं, एवढ्या विश्वास आणि आपुलकीने माझ्या जवळ आला आणि त्याला मी सांगितलं की असं असं राहा म्हणून मी देते तुला. हं. मी बस सांगितलं ठीक आहे डोळे उघड, आणि मला तो हा मम्मा तू काय केलंस, तू काय जादू केलीस, म्हणजे त्या वेळेलाच ते बरं वाटलं त्याला. तो अंगठा दुखत होता, तो दुखायचा बंद झाला. अगदी तेव्हा आता 5 मिनिटं पण नव्हती गेली. इतकं प्रभावी आहे, म्हणजे मानलं तर सगळं आहे. आपल्या स्वतःच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जर असेल तर सगळं होऊ शकतं. बरोबर. हो, खूप छान. त्याच्यानंतर ग्रँडमास्टर मध्ये मला वटवृक्ष खूप आवडलं. हं. सगळंच आलं त्याच्यामध्ये. क्षमा, स्वतःबद्दल, दुसऱ्यांबद्दल, आई-बाबांबद्दल. त्याच्यानंतर हृदय ध्यान आहे ते पण खूप आवडलं. आई-बाबांना आपण आपल्यासारखं लहान समजतोय आणि मग त्यांना आपण बघतोय त्याच्यामध्ये. आपल्याला स्वतःला हृदयस्थ. हो, येस. हो. ते खूप छान आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट एकच त्याच्यामध्ये की स्वतःला माफ करा आणि समोरच्याला पण माफ करत राहा.
ते ह्याच्यामध्ये एखादा विचार जरी आला तरी त्याला अटेन्शन देऊ नका. आला आणि गेला, सोडून द्या. बरोबर. बरोबर. इतकं ते खूप डोक्यात बसले सगळे विचार. ग्रँडमास्टरला आल्यानंतर तर खूपच छान आहेत सगळे प्रोटोकॉल्स तुमचे, खूप छान आहेत, खूपच सुंदर आहेत. मला सगळंच आवडलं, पण त्याच्यातलं वटवृक्ष की किती जरी आपल्यावर प्रसंग आला तरी ते काही वेळेसाठी इकडे तिकडे होतं, पण परत तसंच्या तसं उभं राहायची त्याच्यामध्ये क्षमता असते. येस. खरं आहे. प्रगती ह्या सगळ्यासोबत रिव्हर जर्नी किती झाली ग? रिव्हर जर्नी माझी मी 20 वर्ष सांगेन. मला प्रत्येक दिवस मला असं वाटतं सकाळी उठल्यानंतर मी एक गाणं आठवणीने ऐकते. ते गाणं आहे पुढे चाल म्हणून एक पिक्चर आहे मराठीत, त्याच्यामधलं एक गाणं आहे. एकाच ह्या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मे नवी. जन्मेन मी. खूप छान. मी दररोज नवीन असते. माझ्यामध्ये दररोज वेगळं काहीतरी असते. खूप आणि मला सुंदर. छान होतं. ती अगोदर टेन्शन मध्ये असलेली प्रगती मला आठवतच नाही आता. ती आली होती ती प्रगती कोणती होती तर. हो ना. खूप छान. खूप. आणि मी तुमचे खूप खूप आभारी आहे की तुम्ही मला जोडलं त्याच्याशी. ब्रह्मांडाची तर आभारी आहेत, पण तुमच्या माध्यमातून मी तिथपर्यंत पोहोचली. तुमच्या माध्यमातून ते सगळं अनुभवायला मिळालं मला. त्याच्यासाठी खूप धन्यवाद तुमचे, खूप. मानले युनिव्हर्सने तर आपल्याला निवडलं आहे प्रगती. नक्कीच माझे थँक्यू आहेतच, त्यात प्रश्नच नाही. पण आपल्याला युनिव्हर्सने निवडलंय. कारण आपण तेवढेच ते आपण प्युअर सोल की आपल्या आयुष्यामध्ये आता सकारात्मक बदल घडून यायचा आहे. चल प्रगती, चल मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटला जोडूया आपण. आहे ना. हो, असं कुठेतरी हो, मिरॅकल्स. हो. नाहीतर एका छोट्या, तुम्ही कुठल्या गावचे आहे? गाव तुमचं खूप छोटं आहे ना. हो, मी ऍक्च्युली पालघर जिल्ह्यामधून आहे. पालघर जिल्ह्यातून आहे. गाव माझं छोटं आहे, पण सगळे लोक सगळी अशी एकदम हायफाय लेवलचे सगळे आहेत इकडे आजूबाजूला. ओके मोठे ओके. लोक आहेत, मोठे अच्छा लोक अच्छा. आहेत. आणि आजूबाजूला सगळे एक दोनच घर आहेत. माझ्या आजूबाजूला कोणी जास्त घरं नाहीयेत. आदिवासी एरिया आहे बाजूला. अच्छा. हा हा. माझी फॅमिली, माझ्या जावा सगळ्या पालघरला राहतात. मुलं त्यांच्या जवळ असतात. हम्म. मी इकडे असते आदिवासी नोएडाला, पाड्यामध्ये असता तुम्ही. पाड्यामध्ये. खूप छान. नक्कीच. मग तुम्ही शेगावला आले होते? येस. आले मग होते. आमच्याकडे आपण आदिवासी पाड्यांवरून गेलो होतो. ते आणि इकडे बदल वाटला का की तुम्ही गेलेच नाही तिकडे, पाहिलंच नाही तो भाग? नाही, नाही, नाही बघितलं. असंच आहे सगळं इकडे. अच्छा. कारण आपण नेमकं आदिवासी गावामध्ये गेलो, पण गावामधून एंट्री न करता आपण बाहेरून एंट्री केल्या गेली. खरं तर आम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं ते, त्यांची ती हो, सिस्टम कशा प्रकारे वर पाणी ठेवतात, मावचा तयार केलेला असतो, त्यावर पाण्याची व्यवस्था, अनेक साऱ्या गोष्टी दाखवायच्या होत्या, पण ते गडबडीमध्ये वेळी. राहून गेल्या त्या दिवशी. आपण गावाच्या बाहेरून गेलो. हो, हो, हो. हं, नाही, सगळं माझ्या हात म्हणजे मला कंटिन्यू आहे त्याचं सगळं असं हे फिरणं वगैरे इथे. हं, हं. डोंगर चढणं वगैरे हा प्रकार नवीन नाहीये, त्याच्यामुळे मला चढायला काहीच वाटलं नाही आणि आवडलं सगळ्यांसोबत. आमच्या जोडीला चढत्या वेळेस बरेच वयस्कर लोक होते. ते पण म्हणजे चढत होते तर अशी हे यायची का, अरे ते चढतायत मग आपण का मागे राहतोय. खूप छान. सगळं येस. मस्त. हो, खूप खूप आवडला सुंदर मला. प्रगती. एका छोट्या, आपण तसंही म्हणूया, तरीही एक छोटं गाव आहे, बाहेरचं सराउंडिंग तेवढं नाही आहे. ओके. हो, आणि त्यामधून कुठेतरी प्रगतीने एक नवी वाट निवडली आणि हो, स्वतःला एवढं एवढं पुढे आणलं. ते बरोबर. हो, खूप खूप कौतुकास्पद आहे. प्रगती हे सगळं खूप कौतुकास्पद आहे. कारण एकाच व्यक्तीने वेगळी वाट निवडणं, यामध्ये अडचणी येत असतात. छोट्या गावामध्ये रेंजचा प्रश्न, सगळ्या गोष्टीला पुढे जाऊन आपण एका लेव्हल पर्यंत पोहोचलो. खूप मनापासून स्वागत आहे. कौतुक आहे खरं म्हणसाल तर. ओके. आणि ती प्रगती खरंच आता सापडत नाहीये, जी सेशनला आली होती. आता ही वेगळी प्रगती आहे. आणि हीच प्रगती हवी आहे. बस. आणि नावच खूप छान आहे ना प्रगती. तर दररोज नवी प्रगती करत राहा. थँक्यू. स्वतःमधलीच प्रगती नव्याने पुन्हा पुन्हा शोधत राहा. ज्या प्रकारे तुम्ही म्हणता फिरूनही नवी जन्मे नवी. येस. हो, हेच आहे आपल्या स्त्रीचं आयुष्य, असंच असतं. पुन्हा पुन्हा नव्याने स्वतःचा शोध लागत असतो आणि ऊर्जेसोबत जुडल्यानंतर माझ्या आतमध्ये केवढे गुण आहेत
माझ्या आतमध्ये कुठल्या कला आहेत, माझ्या आतमध्ये काय काय क्षमता आहे, या क्षमता आपल्याला बरोबर कळत राहतात आणि या क्षमतांचा विकास होत राहतो. हे हो. ग्रँडमास्टर्स पूर्ण होणं हा एक प्रवास झाला. ओके. आता ग्रँडमास्टर मध्ये आपण जे जे काही केलं, या प्रशिक्षणासोबत, या सगळ्या ट्रेनिंग सोबत आपल्या आयुष्यामधलं एक 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 पाऊल टाकणं, हा तुमचा स्वतःचा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे. कारण ऊर्जेसोबत जुडणं आणि ऊर्जेसोबत जगणं हे आता पुढे करायचं आहे. त्याचं काय कारण निघालं? सत्य येऊन गेलं. आयुष्यामध्ये शेवटपर्यंतही आपल्याला आता ऊर्जेसोबत इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा छान पॉझिटिव्ह बदल घडवून आणायचे आहेत. तुमच्या माध्यमातून प्रगती अनेक लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचणार आहे. प्रगतीच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचणार आहे आणि प्रगती माध्यम होणार आहे अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये. आता कसा प्रकाश पडला ना मागे, तसा प्रकाश आणायला आहे ना. हो. खूप सुंदर, खूप छान एनर्जी वाढवली आहे. ऑरा पण खूप सुंदर झाला आहे. प्रगती. आणि खरंच मेडिटेशन करत आहात, स्वतःवर मेहनत घेत आहात, अशीच घेत राहा आणि अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणा. छान. नक्कीच ताई, नक्कीच. खूप छान. खूप आभारी आहे ब्रह्मांडाची तुमची. थँक्यू. आत्मा नमस्ते. थँक्यू, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्सला, थँक्यू म्हणायचं आणि पुढे पुढे चालत राहायचं. खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.